गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर लास्ट जो व्लॉग मी पोस्ट केला माझ्या मिस्टरांच्या बर्थडेचा, त्याच्यात तुम्हाला म्हटलंच मी कुठेतरी फिरायला जातोय. आणि आता हे बोर्ड बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठे निघालो होतो. तर येस, आपल्या विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं मेळघाटमधील खूप सुंदर असं हिल स्टेशन म्हणजेच चिखलदरा येथे आम्ही निघालो होतो. माझ्या मिस्टरांचा बर्थडे झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही तिकडे निघालो. ॲक्च्युली झालं असं ना की माझा बड्डे आणि ॲनिव्हर्सरी 20 तारखेला ॲनिव्हर्सरी असते, 21ला माझा बड्डे ऑगस्टमध्ये. तर त्यावेळेला आम्ही कुठेच जाऊ शकलो नाही. प्लॅन होता पण आम्ही तिघंही बिमार होतो. म्हणजे विनिक्षा पण बिमार, मी पण आणि हे पण. त्याच्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही. इवन म्हणजे कोणत्या हॉटेलमध्ये सुद्धा जाऊ शकलो नाही. आणि त्याच्याचमुळे ना खूप असे मनात खंतही होती की आपले स्पेशल दिवस आपण सेलिब्रेट पण करू शकलो नाही. तर त्याचकरता आता असं ठरवलं होतं की आता 2 दिवस तरी का होईना पण जवळच्या जवळ कुठेतरी जाऊन येऊया. आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो मग चिखलदऱ्याला जाण्याकरिता. तर इकडे बघू शकता तुम्ही, जसं आपण या रोडनी समोर आलो तर तेव्हा इथे एक गेट लागतं. इथे गेट पास काढावी लागते. 4 व्हीलरसाठी 50 रुपये आहे. आणि बस ती काढली की आपण आतमध्ये जाऊ शकतो. तर इकडे जो रोड सध्या सुरू होत नाही, घाट मग थोडं दूर गेल्यावर घाट सुरू होतो. आणि घाट जसा सुरू झाला तसेच मला थोडा त्रास होतो गाडीमध्ये प्रवासाचा. मीन्स घाट वगैरे असला की तर मला तो त्रास सुरू झाला. त्याच्यामुळे मी खूप असं जे सुंदर दृश्य आहे ना ते जास्त कॅप्चर करू शकले नाही. आणि बघू शकता तुम्ही, जेवढं होतं तेवढा प्रयत्न केला मी की घाट वगैरे, पण मला ना असं खाली वगैरे उतरून थोडंसं जे घाट वगैरे वरून खूप सुंदर दिसतो ना ते करायचं होतं. ते तर काही माझ्याकडनं पॉसिबल झालं नाही. बस मी वाटतं थोडंसं शूट केलं आणि डोळे लावून घेतले. ॲक्च्युली विनिक्षा पण माझ्या मांडीवर झोपलेलीच होती. म्हटलं ही उठली तर हिला पण मग मळमळीचा त्रास वगैरे होईल, म्हणून तिलाही झोपू दिलं आणि मी पण शांतपणे झोपली. जेवढं होते तेवढं मी माझ्याकडनं कॅप्चर केलं. त्या दिवशी ना इथलं वातावरण एवढं सुंदर होतं आणि हे दृश्य असं बघण्यासारखं होतं. जसं आम्ही टॉपवर पोहोचलो, जशा त्या पवनचक्क्या दिसल्या तशी मी रिलीफ झाली की हां चला आता आपण पोहोचतोय आपल्या डेस्टिनेशनवर. आणि ही होती आमची पुढल्या 2 दिवसाची डेस्टिनेशन. तर हे जे रिसॉर्ट आहे याचं नाव मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल. तोपर्यंत तुम्ही याचा पूर्ण टूर, आतमधल्या रूम्स, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. आणि तुम्हाला जर आवडलंच तर तुम्हाला मी नक्की याचं नाव सांगेल. आणि सगळ्यात पहिले तर आम्ही इथे आलो आणि सगळ्यात पहिले रिसेप्शन एरियामध्ये पोहोचलो. कारण की इथनं आपल्याला कीज घ्यायच्या असतात आणि कीज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड वगैरे लागतं. तर तुम्ही कधी पण कुठेही वॅकेशनला वगैरे जात असणार तर आधार कार्ड न्यायला बिलकुल विसरू नका. कारण की मोबाईल वगैरेमध्ये असलं तरी ओरिजिनल आपल्यासोबत राहू द्या. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी आता का सांगते तुम्हाला, तर याच्यासाठी की सगळ्यांचाच कधी ना कधी पहिला टाईम असतो बाहेर कुठे जाण्याचा, कोणत्या तरी हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये जाऊन थांबण्याचा. तर त्याच्यामुळे मी या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी तुम्हाला सांगते आहे. तर बघा, सगळ्यात पहिले ना असं एक गाडी असते जी आपली लगेज कॅरी करतं. तर या दादांनी स्वतःच ते सगळं ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मागे मागे निघालो कारण की आम्हाला पार्किंगमध्ये जायचं होतं. तर पार्किंगमध्ये गेल्यावर कार तिथे आम्ही पार्क केली आणि नंतर आम्ही पण शिफ्ट झालो या गाडीमध्ये. ॲक्च्युली ही गाडी आपल्यासाठी असते रूमपर्यंत आपल्याला व्यवस्थित पोहोचून देण्याकरिता. आणि जी पण तुम्ही रूम नंबर वगैरे केलेली असते, आमची 101 नंबरची रूम होती. आणि तिथे जाण्याकरता आम्ही पण या गाडीमध्ये बसलो. मस्त विनिक्षा उठली होती तर थोडीसं ती वेगळीच बघत होती की आपण कुठे आलो आहे, काय. गाडीत बसलो तेव्हा तर नानीच्या घरी होतो. आणि इकडे आल्यावर मग सगळ्यात पहिले आपल्याला हे सामान वगैरे सगळं ठेवून देतात. आपलं काहीही टेन्शन नसते. जेवढं जास्त तुम्ही लक्झरियस करणार तेवढं जास्त तुम्हाला सोयी असते. इथलं बेस्ट हेच होतं म्हणून आम्ही हेच केलं. आणि मला असं वाटते 3-4 स्टार असेल हे. कारण की आम्ही छत्रपती संभाजीनगरला 7 स्टारमध्ये राहिलेलो आहे. तर तिथल्या रूम्स, तिथलं ते सगळं ॲम्बियन्स एकदम टोटली डिफरंट असतं. पण आपल्या इथल्या लेवलनुसार हे ठीक होतं आणि यापेक्षा बेस्ट नव्हतं. त्याच्यामुळे हेच करावं लागलं आम्हाला. हे चिखलदऱ्यामधलं सगळ्यात जास्त फेमस असं रिसॉर्ट आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. तर चला आता तुम्हाला रूम टूर देते. सगळ्यात पहिले आल्यावर आतमध्ये तो जो येलोइश लाईट दिसला ना, वॉर्म लाईट, तो मी स्टार्ट केला. खूप सुंदर वाटत होतं त्यांनी. आणि इथे जास्त असा खूप जास्त लाईट नव्हता, सगळे वार्म लाईट होते. त्यानंतर हे कबर्ड असतं, याच्यामध्ये आतमध्ये लॉकर पण मिळतं. आणि जेवढं 7 स्टार वगैरे असलं त्याच्यामध्ये प्रेसचा टेबल वगैरे असं सगळ्या खूप काही गोष्टी मिळतात. तर या रूममध्ये दुसरे साईडच्या बेडच्या साईडला पण 2 असे वार्म लाईट्सच होते. आणि बघू शकता बेडची साईज क्वीन साईज होती, किंग साईजचा नव्हता. आणि सध्या आमची फॅमिली तिघांचीच असल्यामुळे आम्ही क्वीन साईजवर एकदम व्यवस्थित फिट झालो. त्याच्या बाजूला
टेलिफोन असतो आणि तिथेच पूर्ण नंबर्स दिले असतात. तुम्हाला रूम सर्व्हिस किंवा कुठलीही काहीही ऑर्डर द्यायची असेल, जसं की पाणी बॉटल्स असो, डिनर असो, तर तुम्ही त्या नंबरवरून कॉल करून तिथे ऑर्डर देऊ शकता. इकडे बाजूला होता हा सुंदरसा ड्रेसिंग टेबल आणि त्याच्याही बाजूला खूप सुंदर अशी वार्म लाईट्स होती. मला खूप आवडतात वार्म लाईट्स. आणि एक डस्टबिन प्रोव्हाइड केली असते. त्याच्या बाजूला हा टी व्हीचा टेबल होता आणि या टेबलवर पूर्ण सॅचेट्स होते, जसे की शुगरचे, टी कॉफीचे, ग्रीन टीचे, ज्याला जे वाटतं ते घेऊ शकता. ह्यासुद्धा आपण कॅरी करू शकतो आपल्या घरी जर आपण याचा यूज केला नाही तर. आणि आता बाथरूमचा टूरसुद्धा तुम्हाला दाखवते मी. का दाखवते, कारण की इथे काही गोष्टी मॅन्डेटरी असतात ज्या तुम्ही जाणून घ्यायला हव्यात. जसं की आता खूप लोकांना हेजिटेशन होतं की इथे हे जे ते सामान ठेवलेलं राहतं, जसं की ही शेविंग किट आहे, त्या व्यतिरिक्त कोंब आहे, सॅनिटरी किट आहे, शॉवर कॅप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी कॅरी करू शकता तुमच्या, म्हणजे बिंदास घ्यायचा उचलून. जर तुम्ही काय म्हणू शकतो आपण यूज नाही केल्या तर. त्याच्या व्यतिरिक्त हे सामान नाही घ्यायचं बरं का. हे जे दिसतंय तुम्हाला हेअर ड्रायर वगैरे हे नाही घ्यायचं, बाकीचं सगळं तुम्ही घेऊ शकता. तर हेअर ड्रायरचा वापर मी हेअर ड्राय करण्यासाठी सोडून मस्तपैकी 2 दिवस हात सुकवण्यासाठीच केला, कारण की थंडीनं हात गोरटून जात होते, थंड पाणी येत होतं. तर इकडे पूर्ण व्यवस्था असते ॲक्च्युली तशी गरम पाण्याची वगैरे, पण परत परत कोण करणार ना, त्याच्यामुळं. तर खूप सुंदर अशी प्रशस्त ही बाथरूम होती, छान होती. आणि तो जो पडदा तुम्हाला दिसतोय त्याचं पण मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला यूज दाखवेल, नक्की काय यूज असू शकतो बा बाथरूममध्ये, असा पडदा का दिला असेल तर. आणि हा होता पूर्ण रूमचा टूर, तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर दिसते. अदर साईडवरून तुम्हाला दाखवते जिकडनं फुल व्ह्यू दिसतो. तर अशी काहीशी आमची ही रूम होती. इकडे साईडला सोफा पण दिला होता, जसं की तुम्ही जेवण वगैरे करून रिलॅक्स बसू शकता त्यावर. आणि आता तुम्हाला बाल्कनीचा टूर देते, जिथून खूप सुंदर असा चिखलदराचा व्ह्यू येतो. ॲक्च्युली ह्या व्ह्यूसाठीच आम्ही ही रूम केली होती. आणि याच्या एकदम बाजूलाच पवनचक्की पण आहे आणि एक छोटासा तलावसुद्धा आहे. त्यामुळेच या रूमचा जो थोडासा रेट होता तो जास्त होता बाकीच्या रूमपेक्षा, कारण की इकडनं व्ह्यू खूप जास्त सुंदर होता. चिखलदराचा जो आतमध्ये येण्याचा मेन रोड आहे तो दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता तिकडे 2 पवनचक्क्या पण तुम्हाला दिसत आहेत. आणि याचा तसा ॲक्च्युली खूप मोठा एकर्समध्ये हे पसरलेलं आहे रिसॉर्ट. पण ही जी रूम होती या रूममधनं व्ह्यू छान होता, त्याच्यामुळे आम्ही ही रूम घेतली होती. बाल्कनीमध्ये सुंदरशा 2 बांबूच्या चेअर्स होत्या, मस्त एक टेबल होता जिथे बसून छानपैकी दुसऱ्या दिवशी आम्ही गरमागरम टी कॉफी एन्जॉय केली. त्याचं फुटेज तुम्हाला दुसऱ्या पार्ट 2मध्ये जे आहे डे 2 त्याच्यामध्ये दाखवेल मी. मग रूममध्ये आलो आणि खूप भूक लागली असल्यामुळे पहिले काहीतरी आता ऑर्डर करायला घेतलं. रूम एकदम व्यवस्थित होती म्हणून तुम्हाला रूम टूर आधी देऊन दिला. त्याच्यानंतर आता काहीतरी म्हणजे विचार चालू होता ऑर्डर करायचा. आणि इथे रेट बघा किती जास्त असतात. असो, बाहेर आले की तेवढा खर्च पकडूनच चालावा लागतो. त्यानंतर आम्ही दोघं डिसाईडच करत होतो की रूममध्ये सगळं काही बोलवायचं की बाहेर जायचं, कारण की बाहेर जाऊन सगळं एक्सप्लोअरही करायचं होतं ना. आणि जर बाहेरच गेलो नाही, रूममध्ये राहिलो, तर बाहेरचा व्ह्यूसुद्धा कसं काय दिसणार, असा सगळा विचार चालू होता. तर मी त्यांना बोलली की चला ठीक आहे, आपण जो डायनिंग एरिया आहे त्यांचा तिथेच जाऊया, कारण की आम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये पण काही होतं फ्रीमध्ये तिथे, जसं आपण जे पॅकेज बुक करतो त्याच्यावर ते डिपेंड असतं. तर आम्हाला टी कॉफी आणि कुकीज वगैरे त्याच्यामध्ये फ्री होत्या. तर मी म्हटलं रूममध्ये सगळं काही असं बोलावल्यापेक्षा आपण तिथेच जाऊया, सो दॅट तिथला शूट पण होईल आणि थोडा ॲम्बियन्स पण चेंज झाल्यासारखं होईल. म्हणून थोडंसं मज्जा मस्ती केली. माझ्या मिस्टरांनी तेवढ्या वेळात छानपैकी ड्रेस चेंज करून घेतला. मी तर नाही केला आणि विनिशाचा पण नाही केला. आणि त्याच्यानंतर आम्ही छानपैकी निघालो मस्तपैकी डायनिंग रूममध्ये जाण्याकरिता. तर घरचे कॉल्स वगैरेही चालू होते, व्यवस्थित पोचले नाही पोचले. प्रज्ञाचा पण कॉल आला, कारण की विनिशा तिचं नाव काढत होती. आणि हा जो पॅन्ट दिसतोय तर विनिशाच्या अंगावर, तर तिनेच दिवाळीला गिफ्ट केलेला आहे. त्यामुळे मी तिला कॉल वगैरे वर सांगत होती की खूप छान बॅगी जीन्स मस्त वाटत आहे म्हणून विनिशाच्या अंगावर. आणि आता तुम्ही बघा, आम्ही डायनिंग रूमकडे जातानाचा हा व्ह्यू किती सुंदर आणि किती मेंटेनन्स इथे असतं. कंटिन्यू काम चालू असतं लोकांचं. आणि तेव्हा कुठं जाऊन एवढं सगळं काही स्वच्छ ही प्रॉपर्टी मेंटेन केल्या जाते. इथे आल्यावर डायनिंग रूमचा तुम्ही आता हा टूर बघा छोटासा, खूप सुंदर ऑथेंटिक अशी टेस्ट होती इथली. पुढे तुम्हाला दाखवतेच मी काय काय घेतलं म्हणून. आणि दिसायला पण छान, डोळ्यांना एकदम प्रसन्न वाटत होतं. काहीतरी ॲम्बियन्स चेंज झाला ना, तेव्हा इतका आनंद होत होता माझ्या मनाला, कारण की ॲनिव्हर्सरीला जाऊ शकलो नाही आणि आता मला खूप होतं असं की जाऊया कुठंतरी म्हणून. आणि इथलं तुम्हाला गोष्ट सांगते, जो समोर दिसतोय तुम्हाला तो हार्ड कॉपीवरचा मेन्यू आपण नेहमीच घेतो. पण तसं जर नसलं, कोणत्या हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर मेन्यू कार्ड मागायचं नाही. तिथे हे जे तुम्हाला समोर दिसते स्कॅनर, मी जे हातामध्ये घेतलं होतं ते, तर स्कॅन करायचं, त्याच्यावर तुमचं मेन्यू कार्ड असतं. ही छोटीशी एक टिप तुमच्यासाठी. ॲक्च्युली तिथं लिहिलेलं असतं, पण तरीही मी माझ्याकडून तुम्हाला सांगते.
सर्वात आधी तर आम्ही एक छानपैकी हक्का नूडल्स ऑर्डर केले. तर हक्का नूडल्सचा हा जो बोल तुम्हाला दिसतोय, एवढा बोल आम्हाला पडला 450 रुपयाला. काही जास्त क्वांटिटी वगैरे नव्हती. तरीही तिघांसाठी सफिशियंट होता. बट आपल्या इकडे जसं एवढं मिळून जातं 70-80 रुपयामध्ये, 100 रुपयामध्ये, तर तसं इकडे नसतं. हे 450ला आम्हाला पडलं. पण टेस्ट खरंच खूप छान होती. हायजीन मेंटेन असतं आणि विनिशासाठी एकदम प्रॉपर फूड झालेलं होतं. तिला भूक पण लागली होती आणि ॲक्चुअलमध्ये फार तिखट नव्हतं, काही नाही. तर तिच्यासाठी खूप छान झालं होतं ते. त्याच्यासोबत एक सॉस पण आपल्याला सर्व केला जातो आणि खूप छान असा त्याच्यानंतर मंचुरियन पण ऑर्डर केलं. तो पण खूप टेस्टी होतं. आणि त्यानंतर असं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे एक चहा, कॉफी किंवा ग्रीन टी किंवा तुम्हाला जेही हवं असेल ते ऑर्डर तुम्ही करू शकता कॉम्प्लिमेंटरीमधलं. तर आम्हाला मी टी घेतलं आणि माझ्या मिस्टरांना टी चालत नाही, तर त्यांनी दूध बोलावलं. तर त्याच्यानंतर काय असतं, शुगरचे सॅचेट्स दिलेले असतात. शुगर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायची असते, कुणाला कमी कुणाला जास्त, जशी हवी असेल तशी. म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त एवढं, की हा चहा फक्त उकळलेला असतो, याच्यामध्ये शुगर एकदम 0% असते. तुम्हाला तुमच्या हिशोबाने ती टाकावी लागते. तर त्याच्यानंतर आम्ही छानपैकी बाहेर निघालो. एकदम लवकरच अंधार पडतो होता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, तर 6 वाजले होते जवळपास. आणि बाहेर बघा किती सुंदर अशी ही विंटेज कारचं असं काहीतरी सीट बनवली होती यांनी. मला खूप आवडलं ते. लाईट्स वगैरे लागलं त्याला. तिथं बसून थोडेसे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि थोडीशी मज्जा मस्ती केली विनिशासोबत. कारण की तिला दिसले होते आता फाउंटन आणि तिला हा आकार वाटत होता घशीचा, म्हणजे घसरगुंडीचा. तर ती त्याच्यावर छान एन्जॉय करत होती. आणि मग तिला घेतलं, थोड्या वेळ बसलो, चिल केलं, रिलॅक्स. आणि आमचा टूरच असा होता की फक्त रिलॅक्स करायचा आहे. म्हणजे लगबगी नाही, हे बघायचं आहे ते बघायचं असं काही नाही. चिखलदऱ्यात आम्ही आधी येऊन गेलो आहे. मागच्या वर्षीचा बड्डे इथेच सेलिब्रेट केला होता चिखलदऱ्यामध्ये. दुसऱ्या रिसॉर्टमध्ये होतो आम्ही तेव्हा. तर चिखलदरा जो आहे एरिया, देवीचं मंदिर वगैरे, ते सगळं बघितलेलं होतं. तर ते नव्हतं बघायचं. जे नाही बघितलेलं आहे ते यावेळेस बघायचं होतं आणि फक्त रिलॅक्स करायचं होतं. असं काहीसा आमचा टूर होता, की खूप दिवसाचं कुठे गेलेलो नाही आहे, हे असं निवांत वेळ मिळाला नाही आहे, म्हणून आम्ही हा टूर छोटासा स्पॉन्सर केला होता. तर त्याच्यानंतर तिथनं निघून आम्ही इकडे आलो प्ले एरियामध्ये, जो की विनिशाचा मोस्ट फेवरेट एरिया ठरला. बापरे बाप, पूर्ण पैसा वसूल केला तिनं आमचा 2 दिवस. कारण की ती इतकी खेळली इथे. लिटरली आम्ही 1 ते सव्वा तास आम्ही टाईमपास केला इथे. आणि मी ना फार रिलॅक्स होती, की इथे विनिशाला मस्तपैकी आरामात खेळू द्या. कारण की ना खेळण्यांची क्वालिटी खरंच खूप जबरदस्त होती. खूप हाय क्वालिटीचे खेळणे इथे इन्स्टॉल करण्यात आलेले होते. आणि विशेष गोष्ट ही होती, की लहानात लहान मुलापासनं ते मोठे 9 ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत सगळे ॲटम्स इथे अवेलेबल होते. जसं की घसरगुंडीमध्येच 3-4 प्रकार होते. छोटी, जी आता विनिशाने सगळ्यात पहिले स्लाईड केली येलो कलरची ती, त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या मुलांसाठी ही रेड कलरची, नंतर ऑरेंज कलरची होती, त्याच्याही पेक्षा थोड्याशा मोठ्या मुलांकरता. विनिशाने ह्या तिन्ही एन्जॉय केल्या. पण सगळ्यात जी मोठी होती रेड कलरची, दुसऱ्या साईडला आहे, ती खूप जास्त मोठी होती. तिला नाही करू दिली आम्ही एन्जॉय, कारण की तिला चढताच येत नव्हतं. ते रोपवरून क्रॉस करून तिथं चढायचं होतं. त्यानंतर हे ट्रॅम्पोलिन पण होतं, याच्यावरही छान मजा केली तिने. पण आता याच्याही पेक्षा तिला दुसरी गोष्ट आवडल्या होत्या, त्या म्हणजे खूप साऱ्या अशा घसरगुंडी. तुम्हाला माहीतच असेल की विनिशाला किती जास्त ऑब्सेशन आहे घसरगुंड्यांचं. जे लोक माझे व्लॉग्स स्टार्टिंगपासून बघत आहे त्यांना माहीत असेल, माझ्या मुलीला घसरगुंडी खूप आवडते. त्याचमुळे आम्ही तिला नवरात्रीमध्ये आता जे कन्यापूजन झालं त्याच्यासाठी घरीच तिला मी घसरगुंडी गिफ्ट केली. कारण की तिला खूप आवडतं. तिला स्लाईड म्हटलं की खूप मज्जा येते आणि मोठ्या मोठ्या स्लाईडवर ती डेअरिंग करते. इकडे पण बघा किती छान असा हा पाथ होता, हा क्रॉस करायचा होता. अशा प्रकारे इकडनं येऊन ह्या ऑरेंज घसरगुंडीवरून घसरायचं होतं आणि तिला फार मजा येत होती. ती लिटरली घसरत होती, परत परत तेच काम करत होती. म्हणजे एक लूपच तयार केला होता तिने. 10 ते 15 वेळा ती घसरली. मलाच टेन्शन आलं, म्हटलं आता ही काही घरी येणार नाही म्हणजे रूमवर. आणि खरंच तसं झालं. तिने आमचा 1.25 तास तिथे घेतला. त्याच्यानंतरही रडत गिडत तिला थोडंसं घरी आणलं आणि सगळं काही एन्जॉय करू दिलं बरं. असं तरीही तिचं मन काही भरलेलं नव्हतं. शेवटी तिला कन्व्हिन्स केलं, बाई आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पण येऊ. आणि सकाळी कसं ऊन वगैरे राहते, तर खेळणे वगैरे पण असे व्यवस्थित गरम वगैरे असतात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता खूप थंडगार झालं होतं सगळं काही तिथलं. आणि त्याच्या बाजूला ना हा असा सिटिंग एरिया होता. याच्यावर ना खूप असं हटचं असा आकार होता. तर मला खूप मस्त वाटत होतं. दुरून असं झोपडीसारखं दिसत होतं. माझी अशी इच्छा होती की इथेच डिनर करायचा. खूप सुंदर असा डिनर डेटचा लुक तो देत होता. पण थंडी वगैरेमुळे ते काही पॉसिबल झालं नाही. तरीही मला जशी एक्सपेक्टेड होती खूपच थंडी वगैरे वाजेल तेवढं तर काही वाजलं नाही. आणि तेवढी
त्या गोष्टीमुळे जरा टूर चांगलाही झाला आमचा, नाहीतर सगळं थंडीमध्येच गेलं असतं बिमार वगैरे पडण्यात, तर तसं काहीसं नाही झालं. आणि तुम्हाला सांगितलंच मी 101 नंबरची आमची रूम होती. रूममध्ये आलो, माझा पसारा बघू नका प्लीज. रूम आली तेव्हा कशी होती आणि नंतर कशी होती. तर रूममध्ये आल्यानंतर थोडा वेळ बसलो, रिलॅक्स झालो. विनिशाला छानपैकी गरमागरम पॅन्डा स्वेटर घालून दिलं तिलाही. मला फार आवडतं ह्या स्वेटरमध्ये माझी मुलगी, आणि तिच्यासाठी जेव्हा घेतलं होतं ना तेव्हा तिला होत पण नव्हतं, आणि आता असा फेज आला आहे की तिला आता ते पूर्ण आखूड पण होत आहे. आणि तिच्या पायामध्ये जी तुम्हाला चप्पल दिसते ना रूममध्ये घालायची, ती पण त्यांच्याकडूनच मिळतं आपल्याला. ॲक्च्युली त्यांनी एकच दिली, त्यांनी 2 द्यायला हव्या होत्या, कारण की जेव्हा बुक केलं तेव्हा लिहून येतं तिथं 2 अडल्ट्स आहेत म्हणून, तरी त्यांनी एकच दिली. आणि अडल्टनी तर नाही घातली, पण आमच्या मुलीनंच घातली ती, आणि तीच घेऊन फिरत होती सगळ्या रूममध्ये. इकडे आल्यावर परत खाण्यापिण्याचा विचार चालू होता की आता काहीतरी ऑर्डर देऊया, पण आता आम्ही परत डायनिंग एरियात नव्हतो जाणार, आता रूममध्येच बोलावणार होतो डिनर आम्ही. आणि विनिशाचं पण चालू होतं काहीतरी, मला हे पाहिजे ते पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण टूरचा 1 दिवस गेला आमचा, आणि माझ्या पायाला नेलपेंटच नव्हतं. मी सोबत कॅरी केलं होतं. म्हणजे असं काहीसं होतं, लहान मुलगी झाल्यावर, मुलगा झाल्यावर तुमचं जीवन पूर्ण बदलून जातं. आणि जी मुलगी एकदम अप टू डेट राहत होती लग्नाआधी, आता अशी काहीशी राहते. लग्नानंतर पण राहिली मी ॲक्च्युली, फक्त विनिशा झाली तेव्हापासूनच थोडंसं कमी जास्त होत राहतं. तरी ठीक आहे, आपण ट्राय करायचं. सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर वायफाय चालत नव्हता म्हणून मुलाला बोलावलं. त्यांनी छानपैकी टी व्ही ऑन करून दिली आणि माझी मुलगी लागली टी व्ही बघायला. त्यानंतर विनिशाने थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघितली, मी थोडी मस्त रिलॅक्स झाली, आणि मस्त आम्ही टाईम स्पेंड केला. जो फॅमिली टाईम असतो एकदम क्वालिटी टाईम, तो स्पेंड केला. खूप छान, खूप भारी वाटत होतं. आणि असं खूप दिवसाचं बाहेर गेलं नव्हतं ना, त्याच्यामुळे ना खूप मस्त वाटत होतं. ॲक्च्युली पहिले तर खूप फिरलो आहे, पण विनिशा आली तेव्हापासून सगळ्या जागी कुठेही जाताना विचार करावा लागतो की जेही ठिकाण आपण चूज करतो आहे, जे रिस्की ठिकाण असतं, खूप बिमार पडू शकतं किंवा काही अशा ठिकाणी नाही जाऊ शकत. तर गोव्याला गेलो होतो, त्याच्यानंतरपासून परत आम्ही ॲनिव्हर्सरीला प्लॅन बनवला होता, पण तो तुम्हाला सांगितलंच की बिमारीमुळे फ्लॉप झाला. आणि त्याच्यानंतर आत्ता हे छोटंसं का होईना पण टूर आमचा होऊन गेला. तेवढंच एक माइंड फ्रेश होऊन गेलं. आणि माझ्यापेक्षाही जास्त माझ्या मिस्टरांना याची गरज होती, कारण की मी तरी ठीक आहे रिलॅक्स होऊ शकते घरी, पण त्यांना जसं की त्यांची अकॅडमी आहे तुम्हाला सांगितलंच मी, तर त्यांना ना कंटिन्यू कॉल्स वगैरे चालूच असतात. त्यांचा काही असा ऑफिशियल टाईम वगैरे नाही आहे की 5 वाजेपर्यंत ड्युटी केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉल येणारच नाही. ड्युटीवाल्यांना पण आहे, पण यांचं जरा जास्तच असतं की कोणी घरी येतं, भेटायला येतं. आणि ॲक्च्युली आम्हाला ते आवडतं सुद्धा, कारण की जेवढं जास्त तुम्ही जीवनामध्ये बिझी राहाल ना तेवढी चांगली गोष्ट आहे. रिकामं तर बिलकुलच करमत नाही. आणि त्याच्यानंतर आमचा आला डिनर छानसा. तर डिनरचा मेन्यू खूप मस्त बोलावला होता आम्ही आमच्या चॉईसनुसार. अर्ध माझ्या चॉईसचं होतं, अर्ध त्यांच्या चॉईसचं होतं, आणि काही आमच्या विनिशासाठी होतं. जसं की पेरी पेरी जे फ्रेंच फ्राईज तुम्हाला दिसत आहे ते मी विनिशासाठी बोलावले होते. तर ऑर्डरमध्ये होतं सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता गार्लिक ब्रेड, त्याच्या बाजूला हा सॅलड, त्याच्या बाजूला हा मसाला पापड. तर मसाला पापड पूर्ण तुम्हाला जो असतो गार्निश करून येत नाही. इथे बघू शकता बॉलमध्ये तुम्हाला ऑनियन, टोमॅटो आणि शेव असं मिक्स करून येतं. पेरी पेरीचे फ्रेंच फ्राईज, त्याच्या बाजूला क्रिस्पी कॉर्नचे बढिया असे सुंदरसे चीज बॉल्स, मला खूप आवडतात चीज बॉल्स कॉर्नचे. त्याच्या बाजूला कढाई पनीर होती, आणि गार्लिक नान आणि तंदुरी, असं सगळं आमचं ऑर्डर होतं. क्वांटिटी खूप छान दिली होती त्यांनी, एवढं तर आम्हाला धकलं पण नाही. त्याच्यामुळेच आम्ही मग रूम सर्व्हिस बोलावलं आणि त्यांच्याकडून छान क्लीन पण करून घेतलं आणि पार्सल पण करून घेतला तिथेच. आणि मग मी फेसवॉश करून घेतला, कारण की तुम्ही बघितलं असेल चेहऱ्यावर लाईट मेकअप केलेला होता, जीन्स घातला होता, त्याच्यामुळे सिम्पल असा सोबरसा लुक होता. आणि त्यानंतर फेसवॉश करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, कारण की डबल क्लिन्झिंग करायचं होतं ॲक्च्युली, पण डबल क्लिन्झिंग तर नाही झालं. पण मी छानपैकी साधाच आपला फेसवॉश वगैरे करून मस्तपैकी नाईट रूटीन माझं फॉलो केलं. अँड दिस इज माय रिअल फेस विदाऊट एनी मेकअप ऑन माय फेस. तर आजकाल जरा विंटर केअर म्हणून जे सुरू केलं आहे मी, छानपैकी माझी स्वतःची केअर करणे, त्याच्यामुळे थोडा रिझल्ट चांगला येत आहे, फेस ग्लो करत आहे. आणि त्याच्यानंतर तर यांनी सुरू केलं होतं इलेक्शनचे वगैरे बघणं, काय जे असतात टी व्हीवर, मुलांना फारच इंटरेस्ट असतो न्यूज अँड इलेक्शन्समध्ये. तर टिपिकल मेन बिहेवियर. जरी 2च दिवसाचा स्टे होता तरीही मी माझ्या फुल तयारीने आली होती. मी घरून विक्स पण घेऊन आली होती, कारण की मला थोडासा अंदाज होताच की नसेल खूप थंडी, पण आपल्या मोर्शीपेक्षा तर थंडी असेलच, म्हणून मी बाम वगैरे विक्स वगैरे सगळं आणलं, लावून घेतलं, विनिशाला पण लावून दिलं. आणि अशा होतं आमचं डे 1 चिखलदऱ्यामधला. त्यानंतर आम्ही रूममध्येच छानपैकी चॉकलेट ब्राउनी बोलावली होती. याच्यावरनं मला ॲक्च्युली कॅन्डल लावून ब्लो करायची होती. यांचा बर्थडे सेलिब्रेशन एक
आणखीन इकडे चिखलदऱ्याला आलोच आहे असं तर, पण त्यांच्याकडे कॅन्डल नव्हती आणि मी सुद्धा घरून आणली नव्हती, मला नव्हतं वाटलं तिथे मिळणार नाही म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही आमचा डे 1 एंड केला चिखलदऱ्यामधला. खूप छान होता, खूप मस्त भारी वाटलं. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल बघायला किंवा तुम्हाला असं फॅमिली कंटेंट आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. आणि डे 2चा व्लॉग लवकरच मी पोस्ट करेल की डे 2 आम्ही काय स्पेशल केलं, कुठे म्हणजे चिखलदऱ्यामधली नवीन गोष्ट काहीतरी आम्ही बघितली आणि ते तुम्हाला पण बघायची असेल, डिटेल टूर आहे त्याचा छानसा, तर मला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि या रिसॉर्टचं नाव तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही इथे जाऊन आले असेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि अशाच व्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा. ओके, बाय.